गुड मॉर्निंग मित्रांनो. दिस इज डे 226 स्ट्रेट फ्रॉम लेह. आज लेहच्या अराउंड आपलं एक्सप्लोरेशन आहे. आज लेह आणि अराउंड जे आहेत टुरिस्ट प्लेसेस तिकडे आज आपण जाणार आहे. तर आम्ही दोघं रेडी झालो आहे. तेजूनी पण आज डाऊन जॅकेट घातलं आहे, मी पण आज जॅकेट घातलं आहे. आज रायडिंग जॅकेट नाही घालणार. रायडिंग जॅकेट आपण उद्यापासून जेव्हा निघू खारदुंगला तेव्हा मी घालेल. तर आज असा लुक आहे आमचा. आणि आत्ता टेम्परेचर आहे 3 डिग्री इन द मॉर्निंग. After the first stop is fueling station. Then 5 kilometers is first stop magnetic Hall of Fame. So it will be included by Army Museum. Actually 1999 India was Pakistan की ट्रेडिंग हुआ था, वहाँ पे आर्मी म्यूजियम बना हुआ है. Then 35 किलोमीटर का स्टॉप पत्थर से गुरुद्वारा है. पत्थर से गुरुद्वारा पे लंच करने. Then magnetic hills. Then last Sangam Pond. Actually Sangam Pond is 2 river crossing and Indian river and Gangsta river. So last then non-stop 35 kilometers then Shanti Stupa. Okay? Yes. Pocket मेरा. सो गाईज, पहिल्या दिवसाची आपली राईड स्टार्ट झाली आहे. आणि बाईक बघू शकता तिथं आपल्या सगळ्या लाईनअप झालं आहे. आपल्याला 450 भेटली आहे. निघताना स्टार्ट नाही करता आला, बट तुम्ही बघू शकता बाहेर सीन. आणि आत्ता आम्ही आलो आहे हॉल ऑफ फेमला. तर माहीत नाही मध्ये ते कॅमेरा अलाउड करताय की नाही, बट जेवढा तुम्हाला दाखवण्याचा चान्स मिळेल, प्रयत्न होईल तेवढं तुम्हाला सगळं दाखवतो. हाऊ यू फीलिंग तेजा? Feeling very good. ऑल ओके टुडे? Yes. Not okay, 50% okay. Still acclimatizing. सो गाईज, आपण आलो आहे आता हॉल ऑफ फेमला. बघूयात, आत एंट्री मारू आणि काय काय गोष्टी एक्सप्लोअर करूयात. खूप भारी असा हा म्युझियम आहे. आणि कारगिल वॉर झालेलं आणि 1962चं जे वॉर झालं त्याच्या रिलेटेड हे आहे. सो मित्रांनो, दिस इज हॉल ऑफ फेम लेह. लेहच्या अराउंड जे आहे खूपच इथे सगळ्या शौर्यगाथा, युद्धाच्या स्टोरीज आणि खूप पॅट्रियटिक फील होतं जेव्हा या सगळ्या स्टोरी ऐकतो आपण. आपलं जे आर्मी आहे त्याला खरंच सॅल्यूट आहे. एवढ्या उंचीवर, एवढ्या हार्श एन्व्हायरमेंटमध्ये ते आपलं प्रोटेक्शन करतात. खरंच सॅल्यूट आहे त्यांना सगळ्यांना.
सो गाईज आता आपण हॉल ऑफ फेमला झालो आहे. आता इथून पुढे आपण गुरुद्वाराला चाललो आहे आणि गुरुद्वारानंतर संगम बघायला जाणार आहे, जिथं इंडस आणि झंस्कारचा संगम आहे. तर आज हे 2 पॉईंट करून आपण लेहला परत येणार आहे. तर मजा येते. बाईक आज थोडी यूज टू होते आणि अराउंड द ले, त्याच्यामुळे इट फील्स गुड. उद्या इथून खारदुंगला उद्याचा टफ असणार आहे टेरेन थोडा, बट येस वी आर एन्जॉईंग. ते ज्या इंस्टाग्रामवर फोटो टाकण्यात जरा बिझी आहे, अदरवाईज मोसम इज ऑसम. आणि हा आपले मार्शल इथे सिकंदर भाई इज ब्रीफिंग अस. खूप भारी सांगताय, खूप भारी गाईड करताय. तर एकदम प्रो आहे सिकंदर. त्यांनी खूप सारे गाईड केले, तर ते ग्रुपला एकदम नाईसली हँडल करताय आणि गाईड करताय. सो मित्रांनो, आपण आपल्या दुसऱ्या स्टॉपला आलो आहे. तर आपण गुरुद्वाराला भेट देऊ आणि एक्सप्लोअर करू गुरुद्वारा. लेट्स सी. सो काही तिकडे पार्किंग आहे, जे इथे पार्क करून गाडी तुम्हाला आत यायला लागतं. आपण बाहेर पार्क केल्यात आपल्या गाड्या. लेट्स सी. आता जाऊयात. Let's go. वेलकम गाईज. आत्ता आलो आपण संगमावर. एका बाजूला आहे इंडस रिवर आणि दुसऱ्या बाजूला आहे झंस्कार रिवर. तर या दोघं रिव्हर्सचा इथे संगम होतो. आणि हा जो रोड आहे इकडनं पाठीमागे हा येतो हानलीवरनं, जो की आपण लास्ट डेला इकडनंच येणार आहे या रिव्हरला झंस्कारला फॉलो करत. आणि तुम्ही जो फेमस ट्रेक ऐकला असेल चादरचा, तर तो ह्याच रिव्हरवर पुढे जाऊन जेव्हा विंटर्समध्ये ही रिव्हर गोठते तिच्यावर असतो हा चादर ट्रेक. इथनं स्टार्ट होतो. तर हाच तो पॉईंट आहे संगमचा, जिथे आता आपण आलो आहे. व्हेरी ब्युटिफुल, व्हेरी क्लीन, एकदम ग्रीन कलरची रिव्हर. रसिकाच्या लग्नात
डम डम नाही. बाजा वाजते बांगूर मंगता ग पुऱ्या बांगोऱ्या पडलाय ग. इथे संगम पॉइंटला तेजाला आहे ना जोरात झिपलाईन करायचं. इथे आहे झिपलाईन. तर आता इकडनं असा तो पॉइंट आहे वरून इथून तर इथपर्यंत. असं बरं वाटतंय. एकदा जाऊन चेक करतो झिपलाईन आणि असेल तर तेजा वॉन्ट्स टू डू इट. गाइस ये देखो राइड के बाद के हाल लोगों के, बैठा भी नहीं जा रहा है. सो मित्रांनो आत्ता आपण आहोत मॅग्नेटिक हिलला. मॅग्नेटिक हिल इथं बघू शकतात सगळे थांबतायत आणि मॅग्नेटिक हिलचा आनंद घेत आहेत. अँड दीज आर द माउंटन्स अँड द हिमालयाज. आणि तेजू खूप बोर झालेली आहे फॉर टुडे. शी नीड्स अ टी. I need a tea. So छान वाटतं. सो हाच तो पॉईंट आहे मॅग्नेटिक हिलचा जिथे झिरो ग्रॅव्हिटेशन आहे. एका ठिकाणावर तुम्ही जर गाडी उभी केली तर ती ह्या चढाच्या दिशेने ह्या इथे तुम्हाला दिसेल पॉईंट. इथे जर गाडी उभी केली तर गाडी इकडनं अशी रिवर्स जाते बंद केली तर. आणि बंद म्हणजे हा उतार नाही, हा इकडे आहे चढ. तर इथे असा फिनॉमिना आहे की तिथे झिरो ग्रॅव्हिटी आहे. सो गाईज आपण आता आपल्या लास्ट साईट सीन विजिटला आलो आहे. शांती स्तूपा. हे लेह सिटीच्या एकदम जवळ आहे बट थोडं हाईटला आहे त्यामुळे माझी थोडी सास फुलते इथे. खूप सुंदर असा हा स्तूप आहे वरती. इथे 50 रुपीजचं तिकीट लागतं. तिकीट घेतल्यानंतर वरती थोडं चालत जायला लागतं. इथून तुम्हाला लेह सिटीचा एक व्ह्यू दाखवतो. ब्युटिफुल लेह सिटी. खूपच सुंदर अशी लेह सिटी इथनं दिसते.
सो गाईज हा आहे शांती स्तूपा. व्हेरी ब्युटिफुल. आणि त्याच्याच ऑपोजिट साईडला लडाख, लेह सिटी. बर्थडे गर्ल, हॅपी बर्थडे. थँक्यू सौरभ. तर मित्रांनो, अशा प्रकारे 26ची आपली ही नाईट संपते. आम्ही ऑलरेडी स्टेला आलो आहे. आम्ही बाहेर आत्ता सेलिब्रेशन केलं, केक कापला तेजाचा. उद्या आपला तेजाचा बर्थडे, कारण खूपच मस्त चॉकलेट केक होता. थँक्यू Happy birthday. सौरभ. सो गाईज सौरभने मस्त सरप्राईज केक अरेंज केलेला होता. सो इट वॉज अ खूप भारी. लेह बर्थडे. खूपच मजा आली. आणि आता दमल्यामुळे चाललोय बेडवर. भेटूयात उद्या अजून एक नव्या ॲडव्हेंचरला. उद्या आपण निघणार आहे खारदुंगला आणि नुब्रा व्हॅली. तर झोपतो आता. गुड नाईट. सी यू टुमॉरो.